शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची मुंबईमध्ये बैठक आहे आणि आज मुंबईमध्ये या बैठकीचं आयोजन मातोश्रीवर करण्यात आले। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12 वाजता या बैठकीचं मातोश्रीवर आयोजन करण्यात आले। विरोधी पक्षनेत्याच्या नावावर चर्चा होण्याची या बैठकीमध्ये शक्यता आहे। आता शनिवारी खासदारांची सुद्धा बैठक होणार आहे, त्यामुळे बैठकांचा हा सिलसिला आता इथून पुढे सुरू असणार आहे। शिवसेना UBTच्या आमदारांची आज मुंबईमध्ये बैठक आहे आणि खासदारांची शनिवारी बैठक होणार आहे। तर या बैठकांमध्ये नेमकी काय रणनीती असणार आहे, काय महत्त्वाचे मुद्दे असणार आहे, जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्याबरोबर जोडल्या जातात। मनश्री, आज दोन महत्त्वाच्या पक्षांच्या बैठका आहेत आणि जरी या बैठका वेगवेगळ्या होणार असल्या तरी निश्चितच रणनीतीच्या बैठका असणार आहेत। काय काय नेमके या बैठकांचे आजचे मुद्दे असणार आहेत? आजच्या दिवसात मुंबईमध्ये दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या बैठका आहेत। जसं तू सांगितलंस की एकीकडे शरद पवार गटाची बैठक आहे तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची देखील बैठक आहे। अर्थातच अधिवेशनाच्या पूर्वी या दोन्ही बैठका पार पडतात, त्याच्यामुळे एक वेगळं राजकीय महत्त्व या बैठकांना आहे। शरद पवार गटाची जी बैठक आहे वायबी चव्हाण इथे होणारी, या ठिकाणी सगळे आमदार, खासदार आणि पदाधिकारी यांना बोलवण्यात आलेलं आहे। स्वतः शरद पवार आणि जयंत पाटील हे या बैठकांमध्ये मार्गदर्शन करतील, तर दुसरीकडे मातोश्रीवर जे उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत आपल्या आमदारांना, ती बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आणि या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते पदाच्या संदर्भात सुद्धा काही एक चर्चा होऊ शकते अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे। आज मातोश्रीवर आमदारांची बैठक बोलवण्यात आलेली आहे, तर त्यानंतर शनिवारी खासदारांची सुद्धा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। एकंदरीतच महाविकास आघाडीचं सध्याचं असणारं चित्र, त्यामध्ये या दोन प्रमुख पक्षांच्या असणाऱ्या बैठका आणि ह्या बैठका दोन्ही अधिवेशनाच्या पूर्वी होत आहेत, त्याच्यामुळे एक वेगळं राजकीय महत्त्व तर आहेच। मात्र आपल्या आमदारांना आता हे दोन्ही पक्ष नेमक्या काय सूचना करतायत हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। पक्षाच्या अंतर्गत असणारे विषय सुद्धा या बैठकांमध्ये चर्चेला येऊ शकतात। पक्षांमध्ये सुरू असलेली बंडखोरी असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून ऑपरेशन टायगर हे जे शिवसेनेने म्हणजे शिंदे गटाने सुरू केलेलं ऑपरेशन आहे त्याला नेमकं कसं उत्तर द्यायचंय त्याचा सुद्धा विषय या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बैठकीमध्ये चर्चेला येऊ शकतो। आणि एकंदरीतच पुढची वाटचाल महाविकास आघाडीची अधिवेशनाच्या दृष्टीने ही अशी असेल की विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय आता घ्यावा लागणार आहे, त्याच्यामुळे या बैठकांमधून विरोधी पक्षनेतेपदाच्या संदर्भाने काही निर्णय होतोय का, काही चर्चा होतोय का। अर्थात दोन्ही वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या बैठका असल्या तरी सुद्धा या दोन पक्षांमध्ये अंतर्गत चर्चा महाविकास आघाडीमध्ये नेमकी पुढची चर्चेची रणनीती काय असेल हे बघणं आता अतिशय गरजेचं आहे। निश्चितच या सर्व बैठकांच्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा मनश्री। वेळोवेळी आपल्याकडून तपशील जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।